माहुळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। चरण सरोजं संदणीलमुदागम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कैंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि मस्तकहि पयावरी यावर करी संतांच्या। तैसे श्री गुरुचे महिमान आकळिते के असे साधन हे जाणोनी म्या नमन निवांत केली। सदा वसे अंगी शांती सदा वसे अंगी शांती चारी मुक्ती होती दासी तेची सखी हरीची दास सदा सोवळी उदास। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांती परब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा आहे आणि अभंगाद्वारे श्री संत एकनाथ महाराज संतांची अंतर्लक्षण सांगत आहेत। ज्यांच्या अंगी सदा शांती राहते, सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता हे 4 मोक्ष ज्यांच्या दारामध्ये हात जोडून उभे असतात ते हरीला आवडणारे दास आहेत। जे सदा सोवळे असतात, जे सदा उदास असतात, काम क्रोधाची गोष्ट सुद्धा ज्यांच्याकडे ऐकण्यासाठी मिळत नाही, जे सदा निष्काम असतात, जे सदा परिपूर्ण असतात आणि मंगलाचं राहण्याचं जे सदा ठिकाण असतात ते हरीला आवडणारे दास आहेत। येणेप्रमाणे श्री संत एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये संतांची अंतर्लक्षण सांगितलेली आहेत। विठाला विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा संत प्रकरणातील संतांची अंतर्लक्षण सांगणारा असा आहे। हा सेवेचा सुयोग माजलगाव शहर हे प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टीने समृद्ध असणारं शहर। बरीचशी शहर आपण पाहतो, पण प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय क्वचित ठिकाणी असा दिसून येतो। पण माजलगाव हे शहर अगदी प्रापंचिक दृष्टीने आणि पारमार्थिक दृष्टीने दोन्ही दृष्टीने समृद्ध असणारं शहर। आणि या शहरामध्ये, या शहरातील एका प्रभागामध्ये गेली 8 वर्षापासून
श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल या ठिकाणी ही भगवत सेवा, संत सेवा, वारकरी शिक्षण या ठिकाणी चालू आहे. वारकरी संस्था आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्ती परायण आणि संत वारीचे एकनिष्ठ वारकरी हरिभक्ती परायण आमचे परम मित्र, परमादरणीय शिवाजी महाराज गडदे. हरिभक्ती परायण शिवाजी महाराज गडदे यांची ही प्रयत्नाची पराकाष्ठा असेल. त्यांच्या घराण्यामध्ये श्री संत सद्गुरू नारायण बाबा यांची महिनावारी त्यांच्या वडिलांनी केली आणि पुढे परंपरा म्हणून आजही ते वारी करत आहेत. असे संत वारीचे एकनिष्ठ वारकरी अर्थात वारकरी संप्रदायाचे हे पाईक आणि त्यांच्या या अथक प्रयत्नामधून आपण इथपर्यंतचा प्रवास करत आलेलो आहोत. अनेक विद्यार्थी, अगदी बालवयातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी उत्तम कीर्तनकार बनले, उत्तम गुणवान बनले आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारचं स्थान त्या विद्यार्थ्यांनी मिळविलं. याचं सर्व श्रेय आमच्या शिवाजी महाराजांकडे आहे. आणि त्यांची ही विद्यार्थी घडविण्याची कसोटी, आता आमच्याकडे सुद्धा विद्यार्थी आहेत, पण आमच्याकडेचे विद्यार्थी कीर्तनकार विद्यार्थी आहेत. कीर्तनकारांना शिकवत असताना तेवढे कष्ट नसतात, पण अगदी अथपासून शिकवित असताना मात्र काय कष्ट लागतात हे शिकवणाऱ्यांना विचारावं. जसे एका सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे, अर्थाना मार्जने क्लेशः. धन मिळवित असताना जसे कष्ट आहेत तशी विद्या मिळवित असताना कष्ट आहेत, पण त्याचबरोबर यांना काय कष्ट पडतात ते आम्हाला कळणार नाहीत, तुम्हाला सोडून द्या. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम्. विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम्. नहि वन्द्या विजानाति गुर्वीं प्रसव वेदना. विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम्. विद्वान एव विजानाति गुर्वीं प्रसव वेदना. वन्द्या नहि विजानाति. विठला विठला आणि म्हणून प्रारंभी मी त्यांचं कौतुक करतो आणि भगवान आणि संत महात्मे त्यांना अशीच स्फूर्ती देऊत आणि त्यांच्याकडून वारकरी संप्रदायाचं शिक्षण देणारे विद्यार्थी असे उत्तरोत्तर उत्तम घडत राहोत. ही स्वानंद सकुनी अशी श्री संत सद्गुरू नारायण बाबा वांगी संस्थांच्या वतीने वांगी संस्थांचा एक पाईक म्हणून ही शुभेच्छा. असो, माझ्यापेक्षा तुम्ही अधिक त्यांना जवळून जाऊन आहात. व्यवहारामध्ये एक परिस्थिती अशी असते, आपणाला व्यक्ती अनुकूल असेल तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारे दोष झाकून त्याचे गुण वर्णन करण्याची पद्धती आपल्याला व्यवहारामध्ये दिसून येते. माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. व्यक्ती आपणाला अनुकूल असेल तर त्या व्यक्तीचे दोष झाकून गुण वर्णन करत असतो आपण, आणि व्यक्ती जर प्रतिकूल असेल तर त्याच्या ठिकाणी असणारे गुण झाकून दोष वाढविण्याचे आपण, दोष दाखविण्याचे आपण प्रयत्न करत असतो. माझा अधिकार कमी पडेल, पण हा मनुष्य मात्रांचा स्थायी भाव. विठला विठला वस्तुस्थिती झाकल्या जात नसते. इथे बोलणे
म्हणजे त्यांचं मी कौतुक करणे, त्यांच्या उत्तरोत्तर कार्याला मी ही शुभेच्छा देतो आणि भगवंताकडे प्रार्थना करतो की असे विद्यार्थी त्यांच्याकडून घडवत, असे संस्कार त्यांच्याकडून त्यांना दिले जावोत की ज्या योगाने वारकरी संप्रदायाचं काम ज्या साधू संतांनी केलं तेच काम हे करत आहेत म्हणून. असो, अधिक बोलून आपला वेळ घेत नाही. वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणी धोंडा महाराज म्हणत असत की मंगलाचरणामध्ये धडाभर तेल संपवायला नकोय. या न्यायाने कार्यक्रमासाठी सर्व अगदी आदरणीय हरिभक्ती परायण कीर्तनकार मंडळी, भागवतकार मंडळी, सर्व नामांकित गुणीजन मंडळी, आपण बहुश्रोत बहुअभ्यासक आदरणीय सर्व श्रोते आणि माता भगिनी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सेवा करण्याचा सुयोग मला प्राप्त होतो आहे. तरी यथामती यथावकाश अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. सदा वसी अंगी शांती, चारी मुक्ती होती दासी, तेची सखी हरीची दास, सदा सोवळे उदास. एकनाथ महाराज या अभंगामध्ये संतांची अंतर्लक्षण सांगत आहेत. संत वाङ्मयामध्ये संत लक्षण दोन प्रकारामध्ये सांगितल्या गेली, एक बाह्य लक्षण आणि एक अंतर्लक्षण. लक्षण का सांगितलं गेलं, लक्षण का सांगावं लागतं? वस्तूची सिद्धी होण्यासाठी, वस्तूची सिद्धी करण्यासाठी लक्षण सांगावं लागतं, अर्थात लक्षण करावं लागतं. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. पण ते लक्षण करत असताना लक्षणामध्ये कोणताही दोष येता कामा नये. एखाद्या वस्तूच्या सिद्धीसाठी केलेलं लक्षण कमी पडणे, एखाद्या वस्तूच्या सिद्धीसाठी केलेल्या लक्षणाची अतिव्याप्ती इतरत्र होणे आणि एखाद्या वस्तूच्या सिद्धीसाठी केलेले लक्षण लक्षाच्या ठिकाणी कधीच न संभवणे. अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव हे तीन प्रकारचे दोष लक्षणामध्ये येत असतात आणि हे तीन दोष टाळून जे लक्षण केल्या जातं ते निर्दुष्ट लक्षण. विठ्ठला विठ्ठला खेड्यापाड्यामध्ये सेवा करणं, चिंतन करणं सोपं आहे, पण आपल्या सारख्यांच्या समोर चिंतन करत असताना थोडा विचारच करावा लागतो. आपण तो म्हटल्यानंतर तत्वमसी जाणून घेणारी असल्यामुळे या तीन दोषांनी रहित असणारं लक्षण ते निर्दुष्ट लक्षण. आणि अशा स्वरूपाचं निर्दुष्ट लक्षण संत वाङ्मयामध्ये, संत लक्षणामध्ये केल्या जातं. संतांची एक अंतर आणि एक बाह्य लक्षण आहेत. काही काही अभंगामध्ये अंतर आणि बाह्य लक्षणाचा उल्लेख असेल, तर काही अभंगामध्ये केवळ अंतर्लक्षणच असतील. त्यापैकी केवळ अंतर्लक्षणच सांगणारा हा अभंग आहे. उदाहरणार्थ, झुंजारती एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळी त्या, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासी. अंतर्लक्षण, ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ, कापिजी कळिकाळ तया भेणी. बाह्य लक्षण म्हणजे काही अभंग अंतर आणि बाह्य लक्षणाने युक्त आहेत, तर आज सेवेसाठी निवडलेला अभंग केवळ अंतर्लक्षणाने युक्त आहे. व्याकरणाचे अभ्यासक समोर बसलेले आहेत म्हणून एक वाक्य बोलेल. हा अभंग श्लेष अलंकाराने मढवलेला आहे. विठ्ठला विठ्ठला व्याकरणाच्या भाषेमध्ये अनेक अलंकार आहेत, त्यामध्ये श्लेष अलंकार हा महत्वाचा आहे. श्लेष अलंकार त्याला म्हणतात. एकच शब्द पुन्हा 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 जर येत असेल तर त्याला श्लेष अलंकार म्हणतात. अभंग 4 चरणाचा आहे आणि 4ही चरणामध्ये, अभंग परत एकदा ऐकून घ्या, 4ही चरणामध्ये सदा हा शब्द आहे.
चारही चरणामध्ये प्रत्येक चरणामध्ये सदा शब्द आहे. सदा वसी अंगी शांती चारी मुक्ती होती दासी तेची सखी हरीची दास सदा सोहळे काम क्रोधाची वार्ता अंगी नाही पै सर्वथा म्हणजे सदा एका जनार्दनी निष्काम सदा परिपूर्ण. अभंग 4 चरणाचा आणि चारही चरणामध्ये सदा 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 शब्द आलेला आहे. म्हणजेच एकच शब्द जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला श्लेष अलंकार म्हणतात. आणि असा श्लेष अलंकाराने मढवलेला हा अभंग. विठला 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 व्याकरणातलं मला काहीही माहिती नाही, पण तुम्हाला असं वाटावं यांना बरंच काही माहिती आहे म्हणून एवढं सांगू बस. सदावसी अंगी शांती. चला, अभंगामध्ये अंतर्लक्षण सांगितलेली आहेत. एक बाह्य लक्षण आहे आणि एक अंतर्लक्षण आहे. महत्व बाह्य लक्षणाला दिल्या जात नाही. महत्व जेवढं महत्व अंतर्लक्षणाला आहे तेवढं महत्व बाह्य लक्षणाला नाही. बाह्य लक्षणावर काम भागत नाही. आपल्या भाषेमध्ये बोलूया, केवळ बाह्य लक्षणावर काम भागत नाही. ज्ञानोबा एक दृष्टांत देत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. एखाद्या माणसाला भूक लागलेली असेल आणि भूक लागलेल्या माणसाला एखाद्या दात्याने बोलावून घेतला आणि सांगितलं, तुम्हाला भूक लागली आहे? होय. आम्हाला सुद्धा लागली होती, पण प्रकाशराव म्हणले नाही जेवण कर म्हणून, चहा घेऊन आले. भूक लागली आहे दत्ता महाराज. आणि एखाद्या माणसाला भूक लागलेली असताना एखाद्याने बोलावून घेतला आणि त्यांना सांगितलं झोपा. आता भूक लागलेली आहे आणि त्या माणसाला बोलावून घेऊन सांगितलं झोपा. आठवण येते दोंडा महाराजांच्या शब्दाची. आता म्हणजे झोपवलं आणि पोट उघडं केलं आणि पोट उघडं करून बासुंदीचा सुंदर असा लेप दिला पोटावर. पंखा लावला, तुमचा नाही चालला पण लावला. ते म्हणतील उगत बोलावलं बोला. पंखा लावला, दिलेला लेप वाळल्या गेला आणि पुन्हा विचारलं महाराज भूक भागली? भागेल का सांगा मला. ज्ञानोबा बोलतात, उपवासी अन्न लिंपिली. उपवासी असणाऱ्या माणसाच्या पोटावर अन्नाचा लेप दिल्याने भूक भागत नाही बुवा. बोलतो जरा माफी मागूनच. त्याप्रमाणे केवळ गळ्यामध्ये माळा घालून, केवळ हा बौद्धाचा पोशाख घालून, केवळ कपाळाला गंध लावून, केवळ कीर्तन करून, केवळ गायन करून, केवळ भागवत करून, केवळ तीर्थयात्रा करून, केवळ दान धर्म करून, केवळ मुद्रिका लावून उद्धार होत नाही बुवा. उद्धार होत नाही. फार तर पोट भरण्याचं साधन बनेल पण उद्धार नाही होणार. कारण उद्धार होण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाच्या आधारे बोलतोय मी. हे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मन शुद्धतया काय करीशी माळा मंडित सकळा भूषणासी. म्हणून असलेल्या माळा काढून टाका असं तुकोबारायांना म्हणायचं नाही, किंवा ज्यांनी घातल्या नसतील त्यांनी हे प्रमाण त्यांच्यासाठी लावून घ्यायचं नाही. पण हे मात्र खरं आहे, मन जर शुद्ध नसेल तर गळ्यामध्ये माळा घालून तरी काय उपयोग असेल सांगा ना. म्हणजे ही बाह्य चिन्ह अंगावर धारण केल्याने उद्धार होत नाही. कारण उद्धार हा स्थूल शरीराचा होत नसतो, उद्धार हा मनाचा होत असतो. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्ते निर्विषयं मनः. मन करारे प्रसन्ना मन
करार प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मोक्ष अथवा बंधन सुख समाधान मन करार प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मोक्ष अथवा करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मनाधीन म्हणून उद्धार मनाचा होत असतो आणि मन आतमध्ये आहे. अंतःकरण आणि एक बाह्यकरण, एक अंतःकरण आणि एक बाह्यकरण. जी बाहेरची उपकरणं आहेत, कर्ण आहेत म्हणजे इंद्रिय आहेत, ती बाह्य आणि एक आतमध्ये आहे म्हणून अंतःकरण. आतील इंद्रिय अर्थात अंतःकरण आणि अंतःकरणाच्या मन बुद्धी चित्त अहंकार या चार वृत्त्या अंतःकरणाचे चार प्रकार नाही. विठ्ठल विठ्ठल ऐकून कीर्तन करणारी मंडळी अंतःकरणाचे चार प्रकार बोलतात. एका वक्त्याने असं बोलून गेल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर म्हटलं बुवा कुठंतरी वाचत जावं. बरोबर आहे ते, बरोबर आहे ते. ज्ञानोबराय बोलतायत. जबवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवची यया साधना बजावे लागे. उद्धार मनाचा होत असतो आणि ते मन आतील इंद्रिय आहे म्हणून ही लक्षण मनावर बांधल्या गेले पाहिजेत. म्हणून अंतर्लक्षण बाह्य लक्षणापेक्षा महत्वाचं असेल आणि म्हणून जगाच्या उद्धारासाठी म्हणून ज्या अंतर्लक्षणाचं अगदी महत्व सांगितलं जातं, अंतर्लक्षणाला अनन्य साधारण असं महत्व आहे म्हणून ती अंतर्लक्षण सांगावी लागतात. मग संतांची अनेक अंतर्लक्षण आहेत. त्यामध्ये महत्वाची श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या प्रारंभी दैवी संपत्तीच्या 26 गुणांचं वर्णन आहे. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्चे यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम. बोला. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांती रपयेशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेज क्षमा त्रुतिशौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी. हे दैवी संपत्तीचे 26 गुण. या 26 गुणापैकी शांती हा एक गुण आणि शांती हा मनाचा धर्म आहे आणि मन आत आहे म्हणून या गुणाला अर्थात या लक्षणाला अंतर्लक्षण असं म्हटलं गेलं. आणि या अंतर्लक्षणाला महत्व देऊनच श्री संत एकनाथ महाराज संतांच्या अंतर्लक्षणापैकी एक लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती सदावसे अंगे सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती हो सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती ओ सदावसे अंगे शांती सदावसे अंगे शांती सदावसे
दासी चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दासी तेजी सके हरीचे दास तेजी सके हरीचे दास तेजी सके हरीचे दास तेजी सके हरीचे दास ओ चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दास ओ चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दासी तेरी सके हरीचे दास तेरी सके हरीचे दास तेरी सके हरीचे दास हो सदा बसे अंगी शांती चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दासी हे सदा बसे अंगी शांती चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दासी चारी मुक्ती होती दासी वा. आता वाटलं संगीत विद्यालयामध्ये कीर्तन सुरू आहे. विषय असा आहे, एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये शांती या एका लक्षणाचं वर्णन करत आहेत. सदा वसी अंगी शांती सदा वसी अंगी शांती चारी मुक्ती होती दासी तीची सखी हरीची दास. हरीला आवडणारे दास ज्यांच्या अंगी शांती सदा राहते. वसे म्हणजे राहते. वस 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 वसती वसे राहते हे अंतर्लक्षण आहे. शांती शांत राहणे. शांतीमध्ये 3 प्रकार आहेत शास्त्रामध्ये. आमच्या शास्त्रामध्ये 4 प्रकार आहेत. कालिदास महाराज सत्वगुणात्मक शांती, सकाम शांती आणि निष्काम शांती आणि आमच्या शास्त्रातली दात खाऊन शांती. म्हणून म्हणालो आमच्या शास्त्रामध्ये 4 प्रकार आहेत. सकाम शांती, सत्वगुणात्मक शांती. पहिली सत्वगुणात्मक शांती. सत्व रज आणि तम हे 3 गुण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असतातच. उपर्ण काढा जरा. श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये या 3 गुणांचं वर्णन आहे. सत्वम रजस्तमयति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहु देहे देहिनमव्ययम्. हे 3 गुण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असतातच. 2च गुण आहेत आणि एक तिसरा गुण अजिबातच नाही. अशी प्रकृती सापडणार नाही. असा मनुष्य सापडणार नाही. फक्त एकच होईल. एखादा गुण जर वाढलेला असेल आणि तो जर दीर्घकाळ टिकत असेल तर त्या गुणाचं आधिक्य मानावं लागेल. पण 2 गुण कमी प्रमाणामध्ये का होईना असतीलच. 2 गुण खाचती 2 गुण खाचती एक धरी उन्नती 1 गुण उन्नती धरी तेव्हा 2 गुण खाचती असतातच. हे 3ही गुण आपापलं कार्य दाखवतात आणि जीवाला बांधण्याचं काम करतात. गुणनाम दोरी.
गुण म्हणजे दोरी, हे बांधण्याचं काम करतात. जीवाला कसं बांधतात हे 3 गुण, त्याचं स्पष्टीकरण 14व्या अध्यायामध्ये अगदी विस्तीर्ण आहे. आपण जरा घरी गेल्यानंतर पाहिलं तर बरं राहील, कारण फक्त 15-20 मिनिट शिल्लक आहेत. आपण सर्व बहुश्रुत आहात. फक्त नाम निर्देश करतो आणि चालतो. सत्वगुणाचं बंधन, रजोगुणाचं बंधन आणि तमोगुणाचं बंधन. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च नघ. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनं. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस् तन्निबध्नाति भारत. हे 3 गुणांनी केलेली बंधनं 14व्या अध्यायामध्ये अगदी विस्तीर्ण याचं चिंतन आलेलं आहे. आता आपण या सप्ताह मंडप मध्ये आणि भगवत कथा श्रवण करण्यासाठी शांत चित्ताने बसलेलो आहात. सध्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण वाढलेला आहे. आता सत्वगुण आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये वाढलेला आहे आणि आपण कथा श्रवण करत करतच जर बसल्या बसल्या सतरंजीची दोरी उपसू लागला तर समजावं सत्वगुणामध्ये रजोगुणाचं मिश्रण झालं. आणि विषय जर आपणाला आवडत नसेल आणि विषय जर आपणाला जड जात असेल तर एखाद्या वेळेला जर तंद्री लागू लागली, झोपेची लहर येऊ लागली तर समजावं सत्वगुणामध्ये तमोगुणाचं मिश्रण झालं. आणि असं होतच असतं, हे होतच असतं. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे 3ही गुण अगदी कमी अधिक प्रमाणामध्ये असतातच. पण एखादा भाग्यवान असा असू शकतो की ज्याच्या अंतःकरणामध्ये सातत्याने सत्वगुण आणि सत्वगुणच वाढलेला असतो. एक लक्षात ठेवा, सत्वगुणाचं कार्य चांगलं आहे, रजोगुणाचं कार्य मध्यम आहे आणि तमोगुणाचं कार्य कनिष्ठ आहे. एक उत्तम आहे, एक मध्यम आहे आणि एक कनिष्ठ आहे. उत्तम कार्य कोणालाही पसंत पडत असतं, उत्तम कार्य कोणालाही पसंत पडत असतं आणि उत्तम कार्य सत्वगुणाचं आहे आणि म्हणून तो सत्वगुणच आपल्या अंतःकरणामध्ये सातत्याने वाढलेला असावा असं जर वाटत असेल तर 17व्या अध्यायाच्या आरंभाला 3 आहारांचं वर्णन आहे. सात्विक आहार, राजसी आहार आणि तामसी आहार या 3 आहारांचं केलेलं वर्णन असेल. त्यापैकी सात्विक आहार घेत राहा, सत्वगुण आता सतत वाढत असेल. विठ्ठला विठ्ठला आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियाः कट्वमललना तीक्ष्ण तीक्ष्ण रूक्ष विदायिनः आहारा राजस श्रेष्ठ दुःख शोकमय प्रदाः यातया मंगतर संपूति पर्युषितांचयात् उच्छिष्टमपि च मेद्यं भोजनं तामसप्रियम्. हा सात्विक आहार घ्या, सत्वगुण वाढलेला असेल आणि सत्वगुण ज्यांच्या अंतःकरणामध्ये सातत्याने वाढलेला असतो अशी माणसं अनेकांनी त्रास दिला तरी शांतच असतात. त्याचं कारण आहे सत्वगुण वाढलेला असेल. आपल्या जगासमोर श्री संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे की श्री संत एकनाथ महाराजांच्या ठिकाणी असणारी शांती ही सत्वगुणात्मक शांती, ही सत्वगुणात्मक शांती. जर वरपंगी विचार केला तर सत्वगुणात्मक शांती आणि अंतरंगाने विचार केला तर निष्काम शांती. विठ्ठला 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 विठ्ठला. एकनाथ महाराजांना रागच येत नसे, श्री संत एकनाथ महाराजांना एकनाथ मान्याला येतो. एकनाथ महाराजांना बोलतोय मी, श्री संत एकनाथ महाराजांना बुवा रागच येत नव्हता. अनेकांनी एकनाथ महाराजांना राग आणण्यासाठी पैजेचा विडा उचलला पण पास झाले नाही. अनेकांनी पैजेचा विडा उचलला. त्यामध्ये एक उदाहरण आहे. आपण पैठणला जात असाल, पैठणला गेले असाल, जाल एकनाथ महाराजांचा गावामध्ये असणारा पहिला जुना वाडा, त्या जुन्या वाड्यापासून, जुन्या वाड्याचं तोंड पूर्वेकडे असेल, त्या जुन्या वाड्यापासून दक्षिण बाजूला एक पूर्व पश्चिम रस्ता आहे. त्या रस्त्याने गोदावरीवर जात असताना डाव्या बाजूला येवण टेकडी आहे आणि त्या येवण टेकडीवर तो येवण राहत होता. आणि त्याने विचार केला माणसाला कुठं राग येत नसतो, पाहतो प्रयत्न करून. ठीक आहे. एकनाथ महाराज दररोज
काकड्याच्या महिन्यामध्ये नाही. ना ना. एकनाथ महाराज दररोज पहाटे 4 वाजता उठत असत. कोणतेही वाक्य बोलत असताना विचार करून बोलावं गेलं ना आपल्या सारख्यांच्या समोर. पहाटे 4 वाजता उठत असत. गोदावरीच्या स्नानाला जात असत आणि स्नान करत असत. पहाटे 4 वाजता उठून जे स्नान केल्या जातं त्याला देवस्नान म्हणतात. 5 वाजता उठून जे स्नान केल्या जातं त्याला ऋषी स्नान म्हणतात. 6 वाजता उठून जे स्नान केल्या जातं त्याला मनुष्य स्नान म्हणतात. आणि मनाला वाटेल तेव्हा उठून मनाला वाटेल तेव्हा स्नान केल्या जातं. त्याच्याकडे माझ्याकडे शब्द आहे पण टाकले मोठे. असू द्या. करा कधी काय होईना करा. नच करणारापेक्षा बरे चला. एकनाथ महाराजांचं सांगतोय मी आपणाला. एकनाथ महाराज पहाटे 4 वाजता उठल्याने गोदावरीच्या स्नानाला गेले आणि स्नान करून देवपूजेसाठी पाणी आणू लागले. एकनाथ महाराज देवपूजेसाठी लागणारं पाणी स्वतःच आणत होते. देवपूजेसाठी लागणारं पाणी स्वतःच आणल्या गेलं पाहिजे. हे का बोलतो? हे का बोलतो? आपण आपल्या घरच्यांना सांगतो मी चाललोय कीर्तनाला, देवपूजेचं पाणी भरून ठेवा. माझं सांगतोय हो, तुमचं नाही. येताना सांगून आलो. गाडीत बसता बसता म्हटलं देवपूजेचं पाणी बरं का सकाळी 5 वाजता लाईट जाते. देवपूजेचं पाणी भरून ठेवा. बरोबर. एकनाथ महाराज स्वतः देवपूजेचं पाणी घेऊन येऊ लागलेत. त्या यवनाने विचार केला यांना राग आणण्यासाठी अधिकचे प्रयत्न नको आहेत. त्याने तोंडामध्ये विडा चावून 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 तांबूल तयार केला आणि एकनाथ महाराज खाली आहेत आणि यवन टेकडीवर असल्यामुळे त्या यवनाने एकनाथ महाराजांच्या अंगावर तो तांबूल टाकला. वर पाहिलं. ठीक आहे. पाणी टाकून दिलं. परत गोदावरीवर गेले, स्नान केलं, परत येऊ लागले. तोच प्रकार. परत गेले, परत आले, तोच प्रकार. परत गेले, परत आले, तोच प्रकार. परत गेले, परत आले. 3-4 वेळेला का हे वाक्य उच्चारलं मी? किती वेळेला हे सांगा मला. चला सहकार्य करा मला. बसलेली मंडळी, श्रोते मंडळी, अभ्यासक मंडळी आहात आपण. तो एवन श्री संत एकनाथ महाराजांच्या अंगावर किती वेळेला थुंकला? 108 म्हणताय ना? हा, मान्य आहे. 108 वेळेला थुंकला आणि पश्चाताप झाला आणि एकनाथ महाराजांच्या चरणावर येऊन मस्तक ठेवलं. पण माझा प्रश्न एवढा आहे छोटासा, यवन एकनाथ महाराजांच्या अंगावर 107 वेळेला का थुंकला नाही आणि यवन एकनाथ महाराजांच्या अंगावर 109 वेळेला का थुंकला नाही, 108 वेळेलाच का? विठाला 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 विठाला. याचं जे उत्तर देतील नाला त्यांना एक चांदीचं नाणं देऊन टाका बक्षीस. सोनाराला सांगतो ना, काकायत माग बोला, यायचं नाणं. वकील साहेब नकोय? 108 वेळेलाच का? कधी आपण याचा विचार केलाय? जाऊ द्या सावकार बोला. असा सोन्याचं मला द्या, मी सांगतो. विनोद सोडा. श्री संत एकनाथ महाराजांच्या अंगावर तो यवन 108 वेळेलाच का थुंकला, त्याचा जर आपण विचारच केला तर विचारांती आपणाला उत्तर असं सापडेल. हे जे शरीर आहे हे 36 तत्वाचं बनलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाच्या आरंभाला या शरीराची तत्व सांगितल्या गेली. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकैंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम. किती भरतात? नाही मोजले. मोजा कोण मोजा काका. महाभूतानि अहंकारो असा संकेत केल्यानंतर अशी संख्या धरून चला.
महाभूतानि अहंकारो बुद्धी अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकैंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम्। 36 अगोदर बोलून गेलो म्हणून कोण बोललो 36? नाना बोलले असतील तर माफ, पण उत्तर चूक आहे। विठ्ठला विठ्ठला जरा आगळ पुगळ बोलणं चालू हे चालू आहे का? पुन्हा कट करून टाका। मंदिर काय चालू आहे त्याबद्दल? चला विषय असा चालू आहे बघा जरा सर, आपण त्याच्याकडे लक्ष टाकत नाही ही गोष्ट सोडी वेगळी आहे, पण ऐका महाभूतानि पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत महाभूतानि अहंकारो बुद्धी अव्यक्तमेव च 8 इंद्रियानि दशैकैंश 11 इंद्रिय 8 आणि 11 19 बरोबर आहे। इंद्रियानि दशैकैंश पंचचेंद्रिय गोचराः शब्द स्पर्श रूप रस गंध पंच विषय 19 आणि 5 24 इंद्रियानि दशैकैंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः 7 किती झाले पहिले 24 आणि 7 31 कशी म्हणलात 36 आणि म्हणतात बुवा माझं गणित लय पक्क, सांगतात आम्हाला मोठेपणाने माझं गणित लय पक्क, तुम्ही ते बटन दाबू तर मी गणित सांगतो। नाना फेल ठीक आहे विनोद सोडा, पण विचार करा, आता विचार करा हे स्थूल शरीर अर्थात हे सर्व शरीर हे मनुष्य शरीर ते स्थूल असेल आतमध्ये असेल ते सर्व हे 36 तत्वाचं जर बनलेलं असेल आणि भगवान जर या श्लोकामध्ये या एतत् क्षेत्रम या क्षेत्राचं वर्णन करत असतील तर भगवंताच्या या स्पष्टीकरणामध्ये 31 तत्व भरतात आणि ज्ञानोबा याला 36 तत्वाचं म्हणतात। 5 तत्व गेली कुठं? विठ्ठला जाऊ द्या घरी गेल्यानंतर शोधा 36 धरा, कालिदास महाराज 36 धरा। हे जे 36 तत्व आहेत या क्षेत्रामध्ये असणारी ही जी 36 तत्व आहेत त्या 36 तत्वाला आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक असं करा। 36 गुणिले 3 बरोबर करा, 36 गुणिले 3 बरोबर 108, 36 गुणिले 3 बरोबर 108 हे 36 तत्वाचं असणारं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये असणारी 36 आध्यात्मिक 36 अधिभौतिक आणि 36 अधिक दैविक असे एकंदरीत 36 36 36 बरोबर 108 एकंदरीत 108 तत्वाचं बनलेलं हे यावर ज्या वेळेला हा जीव थुंकतो, थुंकणे शब्दाचा अर्थ याच्यावरचं प्रेम नाही हे दर्शवितो, हे काढून टाकतो, अर्थात याला तुच्छ समजतो। थुंकणे आपण बोलतो ना व्यवहारामध्ये, मी थुंकत नसतो त्या धनावर तुमच्या मानावर, अर्थात याला तुच्छ समजणे, या क्षेत्राला जो तुच्छ समजतो संत कृपा त्याच्यावर होते। विठ्ठला 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 त्या एका यवनाने 108 वेळेला श्री संत एकनाथ महाराजांच्या अंगावर तांबूळ टाकला आणि एकनाथ महाराजांनी त्याचा अर्थ असा घेतला की याने हे शरीर तुच्छ मानलं, त्याचा उद्धार करायला हरकत नाही आणि म्हणून पश्चाताप झाला, चरणाला लागला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला। यवनांगावरी थुंकला प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला। यवनांगावरी थुंकला प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला। ओ यवनांगावरी थुंकला प्रसाद
यवन अंगावरी थुंकला. येऊन नाही थुंकला, तिथूनच थुंकला. यवन अंगावरी. काय झालं? चुकलं तर सांगत जा, असं माफ करा. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद येऊनी मुक्त केला, पण शांती ढळली नाही. जी शांती ढळली नाही ती सत्वगुणात्मक शांती. दुसरी आहे सकाम शांती. सकाम शांतीचं उदाहरण श्री संत एकनाथ महाराज सांगतात. फार सुंदर उदाहरण आहे. बगळा पाण्याच्या काठाजवळ बसलेला असतो. बगळा पाण्याच्या काठाजवळ बसलेला असतो आणि पाण्याच्या काठाला उथळ पाण्यामध्ये मासा येतो आणि तो इकडे तिकडे धावपळ करतो. बगळा पाण्याच्या काठाला शांत असतो, पण लक्ष मात्र माशाकडे असतं. एक नातू आणि आजोबा पाण्याजवळ गेले होते आणि तो नातू म्हणतो, बाबा तो बगळा बघा ना, तो बगळा बघा ना, तो मागच्या जन्मामध्ये योगी असेल का? या जन्मामध्ये सुद्धा तो एवढा शांत आहे, ध्यानस्थ आहे. जरा ध्यान द्या ना त्या बगळ्याकडे. आजोबांनी बघितलं आणि ती नातवाला म्हणाले, तो बगळा ध्यान करतो की आणखी काय करतो याच्याकडे तूच जरा ध्यान दे. बर बर म्हणाला. बगळा शांत होता, पण पाण्याच्या काठाला आलेला मासा धावपळ करत होता. पाण्याच्या काठाला आलेला मासा जोपर्यंत धावपळ करतो तोपर्यंत बगळा शांत असतो, पण जेव्हा मासा शांत होतो तेव्हा बगळ्याची शांती संपते. एकनाथ महाराजांची ओळी सांगतोय मी आपल्याला. मत्स्य धरुनिया मनी बक राहिला निश्चळ ध्यानी. ते शांती कोण मानी अंतकरणी सकामता. जगद्गुरु तुकोबाऱ्या बोलतात, बक ध्यान धरी दावी सोंग मत्स्य मारी. म्हणून अशा बगळ्याकडे जर लक्ष ठेवत जा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल असे बरेचसे बगळे आपणाला दिसतील, पण जरा लक्ष ठेवत जा. माफ करा, तसं नाही म्हणायचं मला. माझ्याकडे घेऊन मला बोलायचंय. अशा बगळ्याकडे जरा लक्ष ठेवत जा. ही सकाम शांती. तिसरी आहे निष्काम शांती. ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये बोलूया. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायातील शांती या पदाचं चिंतन करत असताना ज्या शांतीचं वर्णन केलं आहे ते निष्काम शांती आहे. तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे निवृत्ती ते शांती पैगा. एकनाथ काय ज्ञानोबराय बोलतात, तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाना ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे ते शांती पैगा. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. माझ्या समोर हा माईक आहे. माझी अंतःकरण वृत्ती बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती वेदांत शास्त्रातील किंवा विचारसागरातील बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती समोर आणा. अंतःकरण वृत्ती इंद्रियद्वारा इथपर्यंत गेली, नेत्र इंद्रियद्वारा इथपर्यंत गेली, याच्या आकाराची झाली, याच्यावर असणारी 2 आवरण. आता त्या प्रक्रिया सांगायला नको आहेत, आपण सर्व जाणत आहात. हे काय आहे? हे माईक आहे. माईक हे ज्ञेय आहे. या माईकाला ज्याने जाणलं तो ज्ञाता आहे, आणि जे जाणलं आणि जाणून काय या ज्ञेयाला जाणल्यानंतर झालेलं जे ज्ञान, ज्ञेय माईक, ज्ञाता हा जीव आणि झालेलं ज्ञान ही त्रिपुटी आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी ज्ञात्याने ज्ञेय वस्तू जाणल्यानंतर इथे व्यवहारामध्ये
मी माईकला जर जाणणारा मी ज्ञाता हे ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी लोप पावत नाही. दृष्टांत इथं इकडे घ्या, जरा सिद्धांताकडे या. ब्रह्म हे ज्ञेय आहे. पुन्हा स्पष्टीकरण नको आहे. ब्रह्म हे ज्ञेय नाही, पण ब्रह्माला मी ज्ञेय बोलतो, ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये बोलतो. तरी ज्ञेयाईसी म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे, जी ज्ञाने वाचोनी कवणे उपाये नाही, ती ज्ञेयाईसी म्हणणे. तसं ब्रह्म ज्ञेय नाही, पण ज्ञेय म्हणावं लागतं. ज्ञानाने हे जाणल्या जातं म्हणून ब्रह्माला ज्ञेय म्हटलं गेलं. ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला ते ब्रह्म जाणल्या गेलं. आणि ते ब्रह्म जाणल्यानंतर श्रीगुरूंकडून महावाक्य उपदेश झाल्यानंतर ते ब्रह्म तू आहेस, तत्वम असे, तत्वम असे, ते ब्रह्म तू आहेस असा उपदेश केला. ते ब्रह्म मी आहे. कसा असू शकेल? असू शकेल चिंतन केल्यानंतर. थोडक्यामध्ये आता फार विस्तार होईल या गोष्टीचा. एवढा पाठ सांगण्यासाठी एखादा तास जाईल, पण 5 मिनिटांमध्ये आपल्या समोर ठेवतो. ब्रह्मस्वरूपाला तत्वमसी या महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर होय अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. महावाक्य 4 आहेत, अवांतर वाक्य अनेक आहेत. महावाक्य 4 आहेत. महावाक्य त्याला म्हणतात आणि अवांतर वाक्य त्याला म्हणतात. महावाक्य त्याला म्हणतात की ज्या वाक्यामध्ये जीवाची आणि ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली असते त्याला महावाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये जीवाचं आणि ब्रह्माचं फक्त स्वरूपच प्रतिपादन केलेलं असतं, एकता प्रतिपादन केलेली नसते, त्याला अवांतर वाक्य म्हणतात. अवांतर वाक्य वेदामध्ये अनेक आहेत, फक्त महावाक्य 4 आहेत. 4 वेदाचे 4 महावाक्य. आता कोणत्या वेदाचं कोणतं वाक्य असू दे, चला एवढं पुरे झालं. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ते ब्रह्म तू आहेस. होय मी ब्रह्म आहे. म्हणू लागला जीव, मी ब्रह्म आहे. हे ब्रह्माचं झालेलं ज्ञान, हे ब्रह्माचं झालेलं ज्ञान, मी ब्रह्म आहे. काम झालं, काम झालं. पण एक मात्र लक्षात ठेवा, जोपर्यंत हा जीव मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणेल, असा जर म्हणू लागला तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात हा सुद्धा एक भ्रम असेल. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम, हा सुद्धा एक भ्रम असेल. कारण एखादा मनुष्य जर रस्त्याने जाऊ लागला, उदाहरणार्थ मीच रस्त्याने जाऊ लागलो आणि जात येत असताना जर मी म्हणू लागलो मी एकनाथ माने, मी एकनाथ माने, मी एकनाथ माने, मी एकनाथ माने असा जर म्हणू लागला, मी एकनाथ माने आहे, मी एकनाथ माने आहे असा जर म्हणत जाऊ लागला, तर आपण काय समजून घेणार? बोला मला. काहीतरी परिणाम झालेला दिसतो. एखादी व्यक्ती स्वतःचं नाव घेऊन जर रस्त्याने फिरू लागली तर काहीतरी परिणाम झालेला दिसतो असं सिद्ध होतं ना. मग तुकोबाराय त्याला भ्रम म्हणतात. अरे भ्रम झालेला दिसतो. मग मी ब्रह्म आहे, मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे असं कोण म्हणत नाही. जर एखादा म्हणत फिरूच लागला तर आपण त्याला भ्रम झालेला आहे असं समजू. जसं मी मनुष्य आहे असं, मी मनुष्य असताना मनुष्य आहे म्हणण्याची गरज नाही. त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं. खरोखर ब्रह्मच आहे, हा जीव ब्रह्मच आहे. तुका म्हणे कैची जीव कुठे जीव निराळा, हा ब्रह्मच आहे. पण ब्रह्म असताना मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं जर म्हणू लागला तर तुकोबाराय भ्रम झाला, त्याला म्हणण्याची गरज काय. म्हणून जोपर्यंत मी ब्रह्म आहे असं म्हणत असेल तोपर्यंत तो ब्रह्म नाही. ज्ञानोबाराय बोलतायत ऐका. येत जाणीव करी तोची नेणे, अतिलेपन मिरवी तेची उणे, मी जहालो, मी जहालो ऐसा जो म्हणे, तो काहीच नव्हे. मग त्या ब्रह्माला मी जाणलेला आहे, जाणणारा मी, ते ब्रह्मज्ञेय आणि त्या ब्रह्माचं मला ज्ञान झालेलं आहे. हे जे ज्ञाता ज्ञेय आणि झालेलं ज्ञान, ही जी त्रिपुटी आहे, ही जेव्हा लोपेल, ही जेव्हा शांत होईल, त्यावेळेला प्राप्त होणारी जी स्थिती ती शांती. उदाहरण आणखी घ्या. भुंगा असतो, भुंगा, भुंग्याचा स्थायी भाव आहे भुंगभुंग करणे. भुंग 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 भुंग.
एखादा वक्ता बोलू लागला की मृदंग वाजवणारा चाटीने चाटा मारतो. तसंच चाटा मारणं चांगलं नसतं, पण चाट मारावीच लागते. चाट मारतो, स्वर देतो. तसं भुंगा भुंग 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 करतो. करता करता तो भुंगा एखाद्या कळंबाच्या फुलावर जाऊन, सुगंधी फुलावर जाऊन बसतो. पण बसत असताना कसा बसतो याकडे ज्ञानोबारांचं लक्ष वेधलं गेलं. कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळूवार, कुचंबैल केशर या शंका. 13व्या अध्यायामध्ये मौली बोलतायत. जरा बघा, नजर टाका. संतांची नजर प्रत्येक गोष्टीकडे आहे म्हणून ते बोलतात, अनुभवाने बोलतात. कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळूवार. त्या कमळाला सुद्धा माहिती होत नाही भ्रमर आपल्यावर पाकळ्यावर येऊन बसला म्हणून. एवढ्या हळुवारपणाने तो भ्रमर कमळ पत्रावर जाऊन बसतो. पण त्याचं भुंगभुंगण मात्र चालू असतं. त्याचं भुंगभुंगण मात्र चालू असतं. एक लक्षात ठेवा, तो आता कमल घेण्यासाठी प्रत्यक्ष पराग घेण्यासाठी, कमलातील पराग घेण्यासाठी एकदम सन्निध काल जवळ आलेला आहे. त्याला उपहित काल बोलतात शास्त्राच्या भाषेमध्ये. अगदी जवळ आलेला आहे आणि तो आता त्या कमळातील मकरंद सेवन करण्यासाठी आता त्याला वेळ राहिलेला नाही. अशा स्थितीमध्ये त्या कमळाला सुद्धा कळत नाही भुंग्याने आपला मकरंद सेवन केलं आहे म्हणून तो त्याला कळत नाही. पण भुंगा जेव्हा कमलातील मकरंद सेवन करतो, जरा लक्ष करा या गोष्टीकडं. जेव्हा भुंगा कमलातील मकरंद सेवन करतो त्यावेळेला त्या भुंग्याचा असणारा स्थायी भाव भुंगभुंग करणे थांबते. तेव्हा तो भुंगा भुंगभुंग करत नाही. त्याला भुंगभुंग करू नको असं कमळ सांगत नाही. पण तरीही तो भुंगा भुंगभुंग करणं भुंग्याचं थांबतच. का थांबत? त्याला मकरंद प्राप्त झालेला असतो. मकरंद प्राप्त झाल्यानंतर भुंगा भुंगभुंग करत नाही, शांत राहतो. त्याप्रमाणे भगवत स्वरूपता प्राप्त झाल्यानंतर ती मला प्राप्त झाली, आता मला काही कर्तव्य नाही, ही वृत्ती सुद्धा जिथे स्थिर होते तेव्हा जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेला शांती म्हणतात. आणि त्याच शांतीला ज्ञानोबा निष्काम शांती म्हणतात. आणि ही निष्काम शांती ज्यांच्या ठिकाणी असते त्यांना संत म्हणतात. सदा वसे अंगी शांती विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा शांतीचारी मुक्ती होती जाती, तीच सखी हरीची दास सदा सोळी उदास, काम क्रोधाची वार्ता अंगी नाही पै. एका जनार्दनी निष्काम सदा परिपूर्ण, मंगळ धाम तीची सखी हरीची दास सदा सोळी उदास. यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. सती हरी
सखे हरीचे दास परिपूर्ण मंगल धाम सदा परिपूर्ण मंगल धाम सदा सोने उदास सदा सोने उदास देखे सखे हरीचे दास देखे सखे हरीचे दास देखे सखे हरीचे दास सदा सोहरे हरि दास उदास देखे सखे हरीचे दास देखे सखे हरीचे दास तुकाराम 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 सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.